नावंडे संघाच्या कर्णधार आपण थांबायचंय. बाकी खालापूर संघाने आपला डिसिजन दिलाय. पंच तुम्ही मॅच चालू करा. नावंडे संघाचा कर्णधार फक्त इकडे थांबल. बाकी मॅच चालू करा तुम्ही. पुढची मॅच चालू करा. पंच मॅच स्टार्ट करा. डिसिजन जे काय आहे ते झालेलं आहे. खालापूर संघ यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवलाय आणि त्यांनी जे काय ग्राउंडवरती त्यांचा पराभव झाला तो पराभव त्यांनी नक्की मान्य केलाय. त्यांना माहिती आहे क्रिकेटाचं त्यांनी क्रिकेटरपणा दाखवलाय आणि त्याप्रमाणे त्यांनी आपला पराभव मान्य करून चांगला नावंडे संघाला विजय दिलाय. आणि नावंडे संघाच्या कर्णधाराला आम्ही विनंती करतो की याच्या पुढं असं तुमच्या प्रेक्षकाकडून होता कामा नये. जर परत असं काही झालं तर नक्की तुम्हाला याच ग्राउंडवर नाही पुढच्या कुठल्याही ग्राउंडवरती पॅनलाइज केलं जाईल. कारण तुम्ही क्रिकेटचा मैदानात बॉल पुरवायचा आहे, बॉल द्यायचा आहे. चला मॅन ऑफ द मॅच या मॅचचा सुहासला मी विनंती करेल की टॉस बॉक्सच्या इथे टॉस का बॉक्सच्या इथे यायचं आहे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. खालापूरकरांनी दाखवलेला मनाचा मोठेपणा, स्पोर्ट्समॅन स्पिरिट एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि नावंडे संघ जल्लोष करा पण थोडा साईडला जाऊन करा. आयोजनाला कोणतेही गालबोट लावू नये कोणीच. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल. प्रेक्षक मायबाप असतात या क्रिकेट रंगीचे. नक्कीच साहिल आपण बघतोय सर्वांनी मैदानाचा ताबा सोडा. आता प्रेक्षकांना विनंती मैदानाचा ताबा सोडा. नावंडे संघाचा सुहास मॅन ऑफ द मॅच या मॅचचा. निर्णायक ओव्हर 3 रनची ओव्हर 2 विकेट. आणि दोन्ही संघाचा 12वा खेळाडू गोहे चिंचवली आणि त्यांच्या समवेत मैदानात चेंडू पाहिजे. ओके हॅलो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण बघतोय. चला प्रेक्षकांची जी गर्दी आहे समोर स्टेजच्या थोडीशी समोर आहेत टॉस बॉक्सच्या दिशेने थोडे साईडला व्हा कारण की तिकडे कॅमेरा अँगल आहे. मॅन ऑफ द मॅच ज्यांना आपण देतो दिसत नाहीये. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा सोडायचंय. समोरील प्रेक्षकांना विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा सोडा. अगदी केटीसी लाईव्ह च्या माध्यमातून मात्र घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजवानी आपण बघतोय. धनाजी श्रीपत बराड यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आणि या स्पर्धेची आजची तिसरी रात्र आपण बघतोय. अतिशय चांगले सामने या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्लीज सहकार्य करा. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू गोहे चिंचवली आणि पलसदरी संघ लगेच यायचा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू गोहे चिंचवलीचा आलेला आहे 12वा खेळाडू आणि पलसदरी संघ 12वा खेळाडू लगेच पाठवा. एवढी मोठी स्पर्धा आहे 12वा खेळाडू येणं गरजेचं आहे वेळेवरती. प्रत्येक संघाला माझी विनंती असेल 12वा खेळाडू लगेच पाठवा तेव्हा तुमची मॅच असते. शेवटची पुकार आहे पलसदरी संघ. तिसऱ्या रात्रीतील हा सामना मैदानात रंगला आणि स्टेजवरती बसून घ्यायचं जे आहे स्टेजवरती मान्यवर सर्वांनी. असं वाटतं जी गर्दी दिसतीये त्यांनी स्थानापन्न होऊन घ्या, थोडं बसून घ्या. गोहे चिंचवली टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. आकाशचा पहिला चेंडू धाव जातोय. डीजे मास्टर जरा थांबायचं. कॉमेंटेटर जरा थांबा. एक विनंती आहे सर्व संघांना आणि संघाच्या संघनायकांना त्यांचे जे कोणी पुरस्कर्ते असतील त्यांनाही विनंती आहे डगआउटमध्ये फक्त खेळाडू बसतील. अन्यथा एखादा प्रॉपर युनिफॉर्ममध्ये जर नसेल तर 3 धावांची पेनल्टी आहे. डगआउटमध्ये प्रॉपर युनिफॉर्ममध्ये पाहिजे प्लेयर. नसेल पाठीराखा असेल आयोजकांकडून 3 धावांची पेनल्टी दिली जाईल आणि ती पेनल्टी स्वीकारावी लागेल. हा खालापूर क्रिकेट असोसिएशनचा नियम तुम्हाला सांगितलं जातोय कारण मागच्या सामन्यामध्ये जे घडलं ते पुन्हा घडू नये. 3 रन मिळतील टेन्शन नाही घ्यायचं. पळसदरी नयन मिळतील तुला रन. ओके वाईट बॉल आहे. आकाश पाटील आकाशचा हा बॉल अपील केली आहे. अपील उचलून धरली अंपायरने लेग बायच्या स्वरूपात LBW च्या स्वरूपात. फलंदाज बाद होतोय वसंत तंबूत परत पहिली विकेट जाते ते पलसदरी टीमची.
येतात ओ टू डीजे. आकाशचा बॉल, चेंडू खूप वेळ हवेत एलेक्साच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, तिथे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. अंपायर आमच्याकडे इशारा करतात हा चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी ट्रॅव्हल झालाय. आलाय भगवानच्या बॅट मधून एक देखणा षटकार. आकाशचा बॉल, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, कव्हर पॉइंटच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउंस सीमारेषा पार, मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि हा भगवानचा कव्हर ड्राईव्ह अप्रतिम चौकार. एकची समाप्ती झाली आहे. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 18 धावा. पहिली ओव्हर चांगली गेली आहे फलंदाजीकरांसाठी. एक विकेट जरूर गमावले, 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आज जर बघायला गेलं तर एका दुसरा सामना लो स्कोरिंग राहिलाय, मात्र बाकीचे सामने हाय स्कोरिंग राहिले आहेत आणि त्या हाय स्कोरिंग मॅच कडे पुन्हा एकदा वेध घेतलाय फलंदाजीच्या बॅट्समननी. त्यांनी वाटचाल चालू केली. 18 धावांनी पहिली ओव्हर समाप्त झाली आहे. आकाश थोडासा महागडा ठरलाय. आकाशला आकाश दाखवण्याचं काम केलं भगवानने. गुड्डू बोराडे, बाळू पिंगले आणि स्वराज पिंगले यांच्या मध्यस्थीने या शृंखलेला शुभेच्छा आल्यात. आणि जर LK स्टारने फायनल मध्ये प्रवेश केला तर पूर्ण टीमला जेवणाची व्यवस्था करण्यात येईल. गुड्डू बोराडे, बाळू पिंगले, स्वराज पिंगले यांच्या माध्यमातून. LK स्टार घरचा संघ काय करणार उद्या पहिल्या मॅच मध्ये. LK स्टार आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारे टाकई संघ, दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती असेल उद्या 7 वाजता हजेरी लावायची आहे. टीम घेऊन पहिली मॅच फायनल डेच्या दिवशी तुमची असणार आहे. गोलंदाजीसाठी रोहन, मैत्री चषकाचे आयोजक जे मानकिरीला होत्या त्या चषकचे आयोजक मैत्री चषकचे कुणाल पिंगळे, त्याच्या समवेत आपले जयेश बाहुबली मळचे प्रसाद दिसले यांना विनंती करेल की स्टेजवरती यायचं आहे. कुणालला विनंती करेल की सर्वांनी घेऊन स्टेजवरती यायचं आहे. रोहन टू भगवान, यावेळेला लेफ्टी बॉलर, नॅचरल ऍक्शन पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय. तेच प्रात्यक्षिक मैदानात पाहायला मिळतं. चेंडू येतोय निर्धाव. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा खर्च झाला असताना रोहनला माहिती आहे ही ओव्हर चांगलं टाकणं गरजेचं आहे, कारण की आपण खेळतोय श्रीदत्त क्रिकेट संघ आयोजित सन्मान्य श्री धनाजी फराट यांच्या वाढदिवसानिमित्त ही ठेवण्यात आलेली नाईटची रजनी
वेताळेश्वर क्रिकेट मैदान कित्येक खेळाडूंचं स्वप्न या मैदानावरती खेळण्याचा आणि तेच साकारताना दिसत आहेत. आमचे मुख्य आयोजक धनंजय फराड यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली ही शृंखला आजचा तिसरा दिवस. आज मात्र प्रेक्षकांनी गर्दी आणि करदी मैदानात दाखवले, प्रेम दाखवलं धनंजय मामा यांच्यावरचं, या ग्राउंडवरचं प्रेम आणि त्यांची मोलाची साथ मामांना दिली, अण्णांना दिली. ती श्री दत्त क्रिकेट संघ कौतुकास्पद कामगिरी सर्वांची पाहायला मिळाली. सर्वांनी चांगली साथ दिली आहे आणि सर्वांच्या साथीने आम्ही तुमच्या भेटीला घेऊन आलो ती नाईटची मॅच. नाईट रजनी तिसरा दिवस गोहे चिंचवली वर्सेस पलसदरी. पुन्हा एकदा बीट केलं होतं बॅट्समॅनला, तिथे यष्टिरक्षक थोडासा चुकलाय. त्या चुकीवरती एक धाव धावून पूर्ण केली आहे. चांगली गोलंदाजी रोहन करतोय, बॅटच्या रडार पासून बाहेर ठेवतोय, चेंडू पडल्यानंतर वळण घेतोय. नॅचरल ऑफ कटर पाहायला, लेग कटर पाहायला मिळतोय. कुणाल यांच्या समवेत प्रसाद दिसले, आमचे जयेश बाहुबली महडचे मैत्री चषकाचे आयोजक, प्रसादजी देशमुख. रिवर्सचा प्रयत्न, दुधारी तलवार चली तो अपनी नहीं तो दूसरों की गर्दन कटने में देर नहीं लगती आणि समोरच्याचे बॉलरची गर्दन कापल्या या फटक्यावरती आलाय 6 धावेसाठी. घोडिवली गावाचा चषक मानाचा, घोडिवली गावाचा चषक मानाचा, यो आयोजन भारी दादाचा. धनाजी फराट फेमस हाय, चर्चा त्याच्याच नावाची हाय. समाजसेवक धनाजी दादा, चर्चा त्याच्याच नावाची हाय, चर्चा त्याच्याच नावाची हाय. प्रसादजी देशमुख युवा मोर्चा अध्यक्ष, युवा मोर्चा अध्यक्ष प्रसादजी देशमुख यांच्या माध्यमातून अमोल दरेकर यांच्यासाठी 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. चांगली सुरुवात झाली आहे पलसदरी टीमची. भगवान आणि अमोल चांगली बॅटिंग करतात आपल्या टीमसाठी. रोहन पहिल्या 2 बॉलवरती इफेक्टिव्ह पाहायला मिळाला होता. बॅटच्या रडार पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न ओळखला अमोलने, रिव्हर्सचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू निर्धावाला आहे. यावेळेला खडे खेळण्याचा प्रयत्न, बॅटिंग टीमने वाईडचा रिव्ह्यू घेतलाय. मी थर्ड अंपायरला विनंती करेल. पुढचं सत्र आम्ही घोडोलीचे एक दिग्गज कॉमेंटेटर गणेश फडवकर यांच्या माध्यमातून ऐकूया. पुढचं सत्र तुम्ही करा. नेक्स्ट मी तोपर्यंत मुख्य स्टेजवरती प्रसादजी देशमुख युवा मोर्चा अध्यक्ष यांचा फेअर डिलिव्हरी आहे, त्यांचा सन्मान करण्याची विनंती विराज फराट यांना करतो की मुख्य आयोजक विराज फराट यांना विनंती करतो की प्रसाद देशमुख यांचा आपण इथे सत्कार करतोय. त्यानंतर जयेश बाहुबली यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. मैत्री चषक आपल्या जरूर भेटीला येईल. रोहनचा हा बॉल, युवा मोर्चा अध्यक्ष बीजेपीचे प्रसादजी देशमुख यांचा इथे सत्कार होतोय. विराज फराट यांना विनंती करेल की प्रसाद देशमुख युवा मोर्चा अध्यक्ष बीजेपीचे यांना मी सत्कार करण्याची विनंती करतो. मैत्री चषकाचे खंदे आयोजक ज्यांच्या माध्यमातून मानकुलीच्या मैदानावरती आपण बघतोय. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 26 धावा, 13च्या सरासरीने 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. त्या समवेत मी जयेश बाहुबली यांचा सन्मान करण्याची विनंती विराजला करतो. रोहनने चांगली कामगिरी केली, जरूर एक षटकार खाल्ला, मात्र 8च धावा खर्च केल्या आपल्या टीमसाठी.
2 रन 22च्या मिळाले, एक षटकार. चांगली कामगिरी रोहनची पाहायला मिळाली. तुम्ही बघताय मैदानात मॅच रंगली. पलसदरी त्यांच्या विपक्ष खेळतीये गोहे चिंचवली संघ. आजची रात्र अक्षरशः धावांचा पाऊस, षटकार चौकारांचा पाऊस पडलाय. चला मॅच स्टार्ट करायची. अंपायर लगेच. अजून बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आताशी पहिलाच राऊंड चालू आहे. गोलंदाजीसाठी संदेश आलाय. संदेश 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. खालापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष गणेश नाना पाटील यांचा हा संघ मैदानात खेळतोय. गोहे चिंचवली त्यांच्या विरुद्ध खेळतोय पलसदरी. अमोल दरेकर ज्याने मैदान गाजवलं होतं पंचकृषी प्रीमियर लीगच्या माध्यमातून, तोच खेळाडू अमोल. 8वे लागेल ती इनिंग, 8वे लागेल तर 17. एक रिव्हर्स स्वीपचा षटकार पाहिलाय, मात्र त्यानंतर काही चमकदार कामगिरी करू शकलेला नाहीये. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय आलाय, थांबलाय बॉलर. चांगलं प्रेक्षेपण बघायला मिळालं. जेव्हा रनअप तुमचा चुकतो तर गोलंदाजाने थांबणं गरजेचं असतं. संदेशचा हा शॉर्ट बॉल पुल केलाय आणि पुल ठरलाय सक्सेसफुल. चेंडू झालाय 6 धावांसाठी गुल. आलाय हा षटकार. ओव्हर टू डीजे. पुन्हा पेस नाहीये बॉलिंग वरती. पेस नाहीये त्याच्यावरती. षटकार खेचतोय. लगातारचे 2 षटकार आकार देत आहे स्कोर कार्डला. धावा लागला स्कोर कार्ड वरती 38. माझ्या समवेत तनय. आता मात्र ते स्कोररच्या भूमिकेत पाहायला मिळतील. तनय असेल, विनय असेल, फ्री झालेत ते आता. संदेश वरती आक्रमण केलंय. षटकार हॅट्रिक होणार का की कमबॅक करणार संदेश? ओव्हर पिच बॉल कव्हर्सच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून दर्जेदार क्वालिटी षटकार. विराट कोहलीची आठवण करून देणारा देखणा षटकार. ओव्हर टू वरती षटकार ठोकलेत अमोल दरेकर याने. धावा लागला स्कोर कार्ड वरती 44. मोठा स्कोर कार्ड करे आता वाटचाल होऊ लागली. अमोल दरेकर प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकणार का? कारण की चुकीच्या लेंथ वरती गोलंदाजी करतोय संदेश. ह्या संघाचा कर्णधार आहे संदेश आणि संदेशला तसा कारनामा करावा लागेल. जरूर 3 चेंडूवरती 3 षटकार आलेत, मात्र तिथून कम नयन दरेकर यांच्याकडून जर 6 बॉल मध्ये 6 षटकार आले तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 5,000 अमोल दरेकर यांच्यासाठी. संदेश कमबॅक करावा लागेल. स्कोरकडे धावा लागला त्या 44. अजूनही बराच चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मधील. नंतर चेस कराव्या लागतील तेव्हा डोकेदुखी ठरू शकतात त्या धावा. अमोल दरेकर षटकार हॅट्रिक. या आधी एक षटकार हॅट्रिक रोहन पालांडे यांनी मारली होती आजच्या रात्रीमध्ये. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळते. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक कौतुक करावं लागेल. एवढ्या प्रेशर सिच्युएशन मध्ये असा बॉल फील्ड करणं. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न चुकला. शॉर्ट बॉल होता, याच्यावरती सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. स्वतःवरती विश्वास दाखवतोय. पुन्हा एकदा चांगलं गोलंदाजी करतोय. डॉट बॉल आलाय. थोडसा प्रेशर रिलीज झाला असेल संदेशवरचा. आता अमोल
उर्वरित 2 चेंडू या ओव्हर मध्ये. संदेशचा बॉल फिरून मारलाय डीप फाईन लेगच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल झालाय पुन्हा एकदा 6 धावांसाठी. अमोलच्या बॅट मधून एक दर्जेदार षटकार. फलंदाजीचा ब्रँड दाखवणारा हा षटकार. 6 धावा. डीजे यार काय दान काय तो थँक्यू डीजे. आणि पण ज्याने लावली आहे. आम्ही समजू शकतो तुमच्या भावना, मात्र एवढी थंडी नाहीये. प्लीज सहकार्य करायचं आहे. एवढं सुंदर आयोजन फक्त तुम्हाला क्रिकेट बघण्यासाठी, क्रिकेट प्रेमी रसिकांसाठी आम्ही ठेवलंय. त्याला स्कोर कार्डवर धावा लागलात 50 धावा. 3 ओव्हर नंतर 50 धावा स्कोर कार्डवरती आहेत. हॅलो हॅलो. हॅलो, शेकोटी बंद करा नाही तर वाटलंच पोपटी लावा. वालाच्या शेंगा शिजल्यात काय सांगा, पोपटी लावा वाटलं. पण ती शेकोटी बंद करा तुमची. शेकोटी बंद करायची आहे, नाहीतर मग आयोजक येऊन कारवाई करतील. याच्याकडे नोंद द्या ज्यांनी शेकोटी लावले. प्लीज आम्हाला सहकार्य करा. क्रिकेटमध्ये प्रेक्षक हे मायबाप असतात या क्रिकेटचे. आणि तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो पुन्हा एकदा वेताळेश्वर क्रिकेट मैदानात, जिथे आम्ही धनाजी अण्णा फर्राट अण्णांच्या मध्येतून ठेवण्यात आलेली नाईटची रजनी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. 3 ओव्हर मध्ये 50 धावा स्कोर कार्ड लावल्यात. अमोल दरेकर चांगली कामगिरी करतोय. शेवटची ओव्हर चांगली टाकावी लागेल गोहे चिंचोली टीमच्या गोलंदाजाला. सैल धनंजय मामा यांना खूप खूप शुभेच्छा आल्यात फोनवरून सुद्धा. लाख लाख शुभेच्छा धनंजय मामा तुम्हाला वाढदिवसाच्या. आणि पुन्हा एकदा धावसंख्या आली ती 50. सोपं नसतं कधी डेची शृंखला सुद्धा ठेवणं, मात्र इथे ही तर नाईटची आहे. अशा वेळेला 1 साइड नाईटची शृंखला ठेवण्याचा मानकरी ठरलेत आमचे अण्णा. आणि त्यांची मोलाची साथ लाभली आहे ती श्री दत्त क्रिकेट संघाने. अविनाश गोलंदाजीसाठी अविनाश आलाय. शॉर्ट बॉल लेग साईडच्या दिशेने खेळून काढूया अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय तिथे बॉलवरती खेळाडू येतोय. चांगली फिल्डिंग करतोय. 1च धाव. अमोलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. इथे जमा करू नका, तुमच्याकडे ठेवा. मॅच झाल्यानंतर येऊन अमोलला द्या बिंदास. आम्ही तुमच्या प्राइज जे देताय त्याचा आम्ही सन्मान करतो, मात्र तुम्ही सुद्धा आमच्या शब्दाचा मान ठेवा. अमोल दरेकर 5 षटकार आतापर्यंत ठोकलेत. अविनाशचा शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पूल मुख्य स्टेज वरती मानवंदना देणारा या टुर्नामेंटला षटकार. ओ टू डीजे.
क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं या फटक्यावरती. अमोल दरेकर त्याचं नाव, पलसदरी त्याचं गाव, आज छाप सोडतोय घोडुलीच्या मैदानावरती. ओ टू डीजे. अमोल दरेकर चमकलाय मैदानामध्ये. मात्र आज 60 धावा सुद्धा चेस झाल्यात. बॅटिंग विकेट पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. फलंदाजांनी अक्षरशः हाकार माजवलाय मैदानावरती. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप वीरेंद्र सेवागची आठवण करून देणारा हा अप्पर कट ऑफसाईडच्या दिशेने दर्जेदार चौकार. या 4 धाव्याने स्कोर काढून धावा लागल्यात त्या 69 धावा. 69 धावा आजच्या दिवसातील उच्चांक गाठलाय. सर्वात जास्त स्कोअर करणारा संघ ठरलाय पलसदरी. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. हायएस्ट स्कोअर आजच्या रात्रीचा झालाय तो पलसदरी टीमचा. यावेळेला घुटना टेक आणि काय घडतंय, घुटना टेक तमाशा देख. सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आलेला हा दर्जेदार षटकार. षटकाराने फिनिश केले इनिंग पलसदरीच्या या भगवानने. वर टू डीजे. झाल्यानंतर 1 बाद 75. दर्जेदार बॅटिंग, चमकदार कामगिरी दोन्ही फलंदाजांची. एका बाजूला भगवान तर त्याच्या ऑपोजिट मध्ये 6 षटकार ज्याने ठोकले, 7 षटकार ज्याने ठोकले या इनिंग मध्ये तो अमोल दरेकर, पलसदरीचा ब्रँड. मात्र या धावा रोखाव्या लागतील. आजच्या रात्रीमध्ये काहीही घडू शकतं मैदानावरती. मैदान पेटलंय, बॅटिंग पिच झाली आता. आणि यानंतर मी विनंती करेल जितेंद्र बाळंड यांना की या नेक्स्ट 2 ओव्हर त्यांनी समालोचन करायचंय. 10 झाल्यात 75. पलसदरी संघाच्या विजयासाठी 76 धावांची आवश्यकता. 24 बॉल 76.